आपल्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत, पण समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागतं. आता या ज्या महिला आहेत ह्या अनस्किल्ड किंवा सेमी स्किल्ड, आम्ही त्यांना हळूहळू ट्रेन करतो. आता आमच्याकडे जे कापडी बॅगचे जे नमुने आहेत, तिचं जसं शिवण जसं सुधारत जातं तसं मग तिला आपण वेगवेगळे हळूहळू एक पॅटर्न डिझाईन आम्ही देत जातो. हे सगळं काम ते लोक आवडीने करतात, कारण का त्यांना माहिती आहे की आपला सीझन आहे. आपण जरा वेळ देऊन अजून चांगल्या पद्धतीने काम केलं तर आपल्याला 4 पैसे अजून चांगले मिळणार आहेत. आता आमच्याकडे अगदी छोट्या पर्सपासून मोठ्या बॅगपर्यंत असे सगळे नमुने आहेत. 40-50 प्रकार आहेत. ज्या गरजू आहेत त्यांना रोजगार देणं. आणि दुसरं म्हणजे यांचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक शोषण जे आपण म्हणतो, बरोबर, ते शोषण न करता त्यांना आपण रोजगार द्यायचा. एक बॅग शिवली आहे तर 10 रुपये, पण जर तुम्ही 100 बॅग शिवल्या तर लगेच त्याची ती किंमत कमी करणार की चला 7 रुपये 8 रुपये. तसं आम्ही नाही करत. ह्या पर्स बॅग ज्या तयार होतात म्हणजे त्या विकला कसा जातोय तो? जसं मुंबईमध्ये मुंबई ग्राहक पंचायत पेठ आहे. अच्छा. विलेपार्ल्यामध्ये लोकमान्य टिळक सेवा संघ आहे. तिथे आपण डायरेक्ट कंझ्युमर पर्यंत पोहोचू शकतो. काही 2-3 शॉप्स आम्ही टायअप केलेले आहेत. पण आम्ही पाहतो की या उद्यमिताच्या कामाचं जे फलित आहे तर काय, तर या महिलांनी एक घरामध्ये त्यांचं कुठे ना कुठेतरी शेअरिंग असतं आर्थिक दृष्टिकोनाने, आणि ह्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये त्यांना एक चांगलं स्थान मिळालेलं.